काय त्यांचा महिमा वानो वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले. यमधर्म वास वाट नाही, यमधर्म वास पाहे नित्य काळ, म्हणे धन्य वेळ भेटते ते, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले. निळा म्हणे सर्व भाग्य चोजविती, रिद्धी सिद्धी येती ओळंगणे, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडन मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन. काय माझी वाणी मानेल संताशी, रंजौ चित्ताशी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांच्या दिकरण, तेची वंदू चरण श्री गुरूंची ती नमस्कारोनी आता. काय त्यांचा महिमा वाणू वारंवार, हरिभक्त थोर भूमंडळी, ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले. सेवेकरता घेतलेला अभंग. जगद्गुरु तुकोबरायांचे पट्ट शिष्य, पिंपळनेर निवासी श्री संत वैराग्य संपन्न निळोबाराय, की ज्या वेळेस निळोबारायांनी तुकोबरायांकरता धावा केला, पण अखिल कोट ब्रह्मांड नायक देवाला पाठीमाग पाठवण्याची ज्यांची ताकद होती असे निळोबाराय. श्री गुरूंची सेवा आणि श्री गुरु न सांगता वैकुंठाला गेले आणि त्यांच्या दर्शनाची मनोमय इच्छा प्रगट करणारे निळोबाराय. निळोबारायांचा संतप्र प्रकरणातील 4 चरणाचा या अभंगामध्ये निळोबाराय संतांचा दिव्य अलौकिक महिमा वर्णन करतात. काय त्यांचा महिमा, काय काय हा शब्द संत वाङ्मयामध्ये कधी कधी तुकोबराय सारखे महात्मे देव वारकऱ्यांकडे इच्छा प्रगट करतायत. वारकरी मंडळी, माझा उद्धार कधी होईल, काय मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही ठिकाणी संतांचे उपकार मी काय सांगू, काय सांगू आता. काही ठिकाणी मी घालते बर का शब्द, आहे हे शब्द म्हणता येत नाही तर उग माथ्यातली घुसडायचे बर का. आहे हे शब्द आपल्याला नीट म्हणता येत नाहीत. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगावे संतांचे उपकार, इथं प्रश्नार्थक आहे. काही ठिकाणी मनाला उपदेश करत असताना काय काय करी तो या मना, मनाला उपदेश करतात, किंवा मन प्रसन्न करण्याकरता देवाकडे मागणी मागतायत तुकोबराय. तसं निळोबाराय त्या संतांचा महिमा मी काय वर्णन करू, काय त्यांचा महिमा. पण संतांचा महिमा संतच जाणू शकतात, या न्यायाने त्यांचा मी काय महिमा वर्णन करू.
वाणू वारंवार वरणू नाही बर का, वाणू आणि बाणाचा नळाचा न नाही बर का. एवढं खोल सांगणार नाही. वाणू म्हणजे वाणीनं काय वर्णन करायचं. पण असं जरी निळोबराय म्हणत असले तरी त्या संतांचा महिमा निळोबराय वर्णन करतात. भगवान श्री ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आदी करून संत या मृत्यू लोकामध्ये अवताराला येतात. यांच्यासारखे थोर हरिभक्त तेच हरिभक्त थोर भूमंडळी हा महिमा वर्णन करतायत. मग अशा संतांच्या भेटीची इच्छा स्वर्गातले ब्रह्मदेव इच्छा प्रगट करतायत. ज्यांची भेटीचे अर्थ अर्थ नाही बरं का, अर्थ म्हणजे इच्छा. त्या संतांच्या भेटीची ब्रह्मदेव इच्छा प्रगट करतायत. ज्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका आणि स्वतः निळोबराय वर्णन करतात. या भूमंडळामध्ये फक्त संतच पूज्य आहेत. पूज्य सकळ लोका विश्वा झाले. मग अशा संतांची भेट ज्या दिवशी होते, नवे नवे यमधर्म सुद्धा त्यांच्या भेटीची इच्छा प्रगट करतात. यमधर्म वास, आता इथं सुद्धा वाट नाही बर का. वाट म्हणलं की वाट नाही, वास. आता वास शब्दाचा अर्थ सुद्धा सुगंध नाही आत्ताराचा बर का. इथं वास शब्दाचा अर्थ संगत, संतांची संगत. तुकोबरायनं तर ठिकठिकाणी फक्त देवाकडं मागणी मागताना एकच मागितलं, देवा तुझं नाम अखंड मुखामध्ये राहावं आणि संतांची संगत घडावी, दुसरं काही देऊ नको. संत संगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझी या जीवा, पुरावी देवा मनरोथ मज भाव प्रेम देई प्रीती. नाम, प्रेम आणि संत संगत एवढंच मागितलं. तसं स्वर्गातले यमधर्म अशा साधूची संगतीची इच्छा प्रगट करतात. यमधर्म वास पाहे नित्यकाळ, नित्यकाळ सप्ताहपुरतं का मिश्राचा आहे बुंदी नाही बर का. अखंड अखंड जया तुझी प्रीती, मग ते तयाची संगती. मग मी कमळापती तुझा बाणानी कांटाळा पडून राहील तई ठाई. आज संतांच्या दारात पडून राहील, पण त्यांची संगत प्राप्त व्हावी. तुकोबराय तर तुझ्या द्वारीचा कुत्रा म्हणतायत. काय काय ठिकाणी तर नानीतला किडा होईल, पण तुझ्या संगतीसाठी बर का. संतांची संगत, त्यांचे चरण रस, त्यांच्या अंगावरची आलेली माती, धूळ, पाणी ते प्राप्त होण्याकरता नानीतला किडा होईल इच्छा प्रगट करतात. यमधर्म अशा संतांच्या संगतीची इच्छा करतात. यमधर्म वास पायी नित्यकाळ. आणि मग असे भगवत भक्त ज्या दिवशी भेट देतात, ती वेळ त्या वेळेला धन्यता देतात. म्हणे धन्य वेळ भेटती ती, म्हणून धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी. ज्या दिवशी संत भेटतात ते धन्य वेळ आहे. आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला. किंवा ज्या दिवशी संत भेटतात, दसरा दिवाळी तोची माझा सण, आणि सखे हरिजो न भेटती ते. आमोप जोडिल्या पुण्याची या राशी, सुखाची या ना बर का. पारत्या सुखाशी नाही लेखा. ज्या दिवशी संत भेटतात धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो, जी संत ज्या दिवशी संत भेटतात ते धन्य वेळ आहे. म्हणे धन्य वेळ भेटती ती. निळोबराय वर्णन करतात. भगवान श्री ज्ञानोबराय, तुकोबराय
अशा संतांच्या चरणावर जगातले सर्व भाग्य चरणाची इच्छा करतायत. नवे नवे सगळ्या अष्टमहासिद्धी त्यांच्या चरणावर लोळण घेतात. निळामने सर्व भाग्य चोजविती रिद्धी सिद्धी येते ओळंगणे. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले विठ्ठला. गंगामयाच्या पवित्र सान्निध्यामध्ये मारुत्र्यांच्या कृपाशीर्वादाने संत माधवाश्रम महाराजांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा कीर्तन महोत्सव आणि उत्सवातील ही सेवा सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या वतीनं प्रेमाचं आलेलं निमंत्रण. उपस्थित सर्व हरिभक्त परायण भिशेगावकर मंडळी, गावकरी मंडळी, कोरटेकर, सांगवीकर, अजून कानेगावकर, आणखी वंदनकर, सर्व पंचक्रोशीतील सर्व गुणीजन, वैष्णव, वारकरी, टाळकरी, गुणीजनांच्या सहकार्याने उपस्थित सर्व श्रोती मंडळी, माता भगिनी, विणेकरी सर्वांच्या सहकार्यातून सुंदर मृदंग वादक बरं का. महाराजांचं नाव लोणारवाडी. तरी म्हणलं विसरलं. रान बदलल्यामुळं माझं का बदल झाला का. बऱ्याच ठिकाणी आमचे लोणारवाडीकर सुंदर सुंदर मृदंग, सुंदर सिस्टीम बरं का. अगदी सर्वांच्या सहकार्यातून सेवा विठ्ठला. अगदी तुम्ही वेळेवर सेवा सुरू केली बरं का नामदेव महाराज. बरोबर 11ला आरती होण्याचा प्रयत्नच करायचा. बरोबर आहे ना. निरोबर आहे. संतांचा महिमा वर्णन करतायत. संतांचा महिमा सर्वसामान्य मानवी जीवाला समजू शकत नाही. संत म्हणजे काय सामान्य नाही. पामर जीव, विषयी जीव, जिज्ञासू जीव आणि मुक्त जीव या चारही जीवांनी जर संतांचा विचार केला, महिमा वर्णन करायला गेला तर समजू शकणार नाही. का? संतांचा महिमा तो बहु दुर्गम दुर्गम आहे आणि शाब्दिकाचे काम नाही येते. भजन करणं सोपं का? तो का म्हणे येते भजन. भजन मुद्रा ती अति अवघड. वा, अति अवघड आहे, सोपं नाही. ते शब्द तेवढ्या समेमध्ये, तेवढ्या तालात आणि चिरफाड न करता नामदेव महाराज. बरोबर आहे ना. आता अभंग घेतला तुम्ही संत माय बाप कृपावन, माय गंगेच्या अलीकडून बाप सांगवीत, आणि मध्ये बसला लाडकी बहीण उपटायला. आता पुढचं बोलत नाही. रात्री गेलं असेल सगळं होऊन, कशाला उगं इचकायचं. बरोबर आहे का. तुम्ही संत माय बाप कृपावंत असं म्हणलं पाहिजे. कायमी पतित कीर्तिवान. रात्री उखळीत दुपारी हाच अभंग घेतला आमच्या ज्ञानेश्वर महाराज उखळीकरांनी. दिली चाल आमच्या. आता जाऊ द्या. आता काय सांगायचं. माय इकडनं बाप इकडं, मध्ये दोघाच्या मध्ये. अरे माय बाप म्हण. आता मी म्हणले असते पण आमच्यातली अर्धेशाने ज्याचा स्वतःचा पत्ता नाही म्हणा हाणले पाहिजेत का नाही. अरे उखळी करायची खाण आहे तिथं. गप्पा ना. आता गौऱ्या गेल्या मसनात विठाला. शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिक कोणाला म्हणावं, त्या शाब्दिकाची व्याख्या ज्ञानोबराय करतात. ज्यांनी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ज्यांनी 4 वेदाचं अध्ययन केलंय. आपला हरिपाठ आपण जर म्हणाय गेलो, योग याग विधी येणे नोये सिद्धी आणि चहाला आणि वायाचे उपाधी दंभधर्म. सांगेकर बरोबर आहे का. बरोबर. ते म्हणते चाकार कसा व्हायला. याच्यासाठी तर आमचा अवतार आहे. लक्षात घ्या.
साधा चहा आपल्या हातात आला तर हरिपाठ पहिल्या मालिकेतून दुसऱ्या मालिकेत जातो. मग ज्यांनी 4 वेदाचं अध्ययन केलंय त्याचं ज्ञान काय असेल? काय सामान्य आहे का? पण त्या शाब्दिकाचं वर्णन माऊली करतात. ऐका. ऋग्वेदादी तिनी प्रतिष्ठी जती वाग्भुवनी केली जैशी वदनी ब्रह्मशाळा. शाब्दिक. ऐका, त्या शाब्दिकाचं ज्ञान कसं आहे सोपा दृष्टांत सांगतो. ऐका. या वर्षी मकर संक्रांत आली 14 जानेवारी. पौष वद्य. पुरुष मंडळी बोलू नका. कोणता दिवस होता महिला मंडळ? अहो, कालची संक्रांत कोणत्या दिवशी आलती? अहो म्हणा की एकादशीला का अमावश्याला? हा, एकादशी. बोला बोला, तुम्ही बोला. आता तुमच्याकरता कीर्तन आहे. 50% झाले आता शिक लाडकी बहीण. काळजीच करू नका, 3000वर हप्ता जाईल. बोला. मग एकादशीला संक्रांत आली. खरं सांगा, खरं सांगा. आता पुढं बोलत नाही. माधवाश्रम स्वामींची शपथ घेऊन सांगा, कुणी पोळ्या खाल्ल्या? हात वर करा. पोळ्या नाही का? वा वा वा. खरं सांगा बरं का. पप्याची माय. हा, पोळ्या खाल्ल्या कुणी? हात वर करा. अहो, मुख्यमंत्र्याला फोन करणारे 3000 हप्ता करा म्हणून. खाल्ल्या नाहीत ना पोळ्या? वा, तुमच्या चरणावर नतमस्तक आहे. राम महाराज, आम्ही महाराज स्टेटस ठेवलं 2 दिवस. लोकांना कळलं पाहिजे की एकादशीला आम्ही सांगितलं. आता खरं वास्तविक तिळगुळ सुद्धा चालत नाही, पण खा. आणि मग 14 तारखेच्या ऐवजी 15 तारखेला आपण द्वादशी पर्व काळ आहे. आणि मग पर्व काळ भगवंताची पूजा झाली. माधवाश्रम स्वामींची भक्ताची पूजा झाली. आणि मग अशा सुंदर मऊ अशा तिळाच्या पोळ्या बनवल्या. कांद्याची कुरकुरीत भजी, चटण्या, कोशिंबिऱ्या बरं का. आणि असा म्हणजे वास, नाव घेतलं तर पाणी सुटलं नाही ना? नाही का? आम्हाला मिळालं नाही तर आम्ही नाथ महाराजांच्या दरबारात होतो. विनेकरी आम्ही इशरा महाराज बरं का, निवृत्तीनाथ महाराजांच्या दरबारात. त्याच्यामुळे आम्हाला पोळ्याच खायला मिळालं नाही. पण तुम्ही खाल्ल्या ना द्वादशीला, बरोबर ना? द्वादशीला मग त्या पुरणपोळीचं जेवण केल्यानंतर खरं सांगा, द्वादशीला सायंकाळपर्यंत तरी त्या पुरणपोळीची चव तोंडामध्ये राहिली का? नाही. संध्याकाळी भाकरी खावावीच वाटली. बरोबर आहे ना? जसं ही इच्छा मनामध्ये येते ना, त्याप्रमाणे त्या पोळीची चव क्षणिक आहे. त्याप्रमाणे या शाब्दिकाचं, ज्यांनी 4 वेदाचं अध्ययन केलंय ना, त्याचं ज्ञान पोळीचं पुरणपोळीचं पोळी खाल्ल्यासारखं आहे महाराज. शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा अलौकिक महिमा आहे. मग संतांचा महिमा ब्रह्मदेव वर्णन करतायत. पण झालं काय? शेणाला तो ब्रह्मा ब्रह्मदेव संतांचा महिमा वर्णन करायला जातायत. पण शिनला, थकला, भागला, वाचा अकुंठित झाली. शिनला तो ब्रह्मा बोलवे ना. जिथं ब्रह्मदेव शांत बसले तिथं शाब्दिकाला सुद्धा महिमा कळाला नाही. शाब्दिक ब्रह्मदेव नवे नवे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्या संतांचा महिमा वर्णन करण्याचा प्रयत्न करतायत. पण झालं काय? नाथ महाराज वर्णन करतात, वेदशास्त्रे देते ग्वाही. 4 वेद ग्वाही देऊन त्या संतांचा महिमा आम्ही जाणू शकत नाही. वेदशास्त्रे देती ग्वाही, ग्वाही देऊन आम्ही वर्णन करतायत. पण वेद सुद्धा थकले, भागले. शाब्दिक ब्रह्मदेव, 3रा क्रमांक वेद, आता 4था क्रमांक देव. देव वर्णन करतायत पण देवाला सुद्धा कळाला नाही. पण तो देव काय सामान्य का? देवेंद्र नाही बरं का. देव देव नागपूरचा द्या सोडून. सगळं वाटोळं केलं.
आपल्याला तिकडं जायचं नाही. उगा दुसऱ्याचं रान कशाला उचकायचं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या ठिकाणी. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव प्रयस्थानम निदानम बीजम अव्ययम. चिंतन करताना मौली वर्णन करतात. आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे. पावके दहावे वर्षावे जळी पर्वती बैसका न संडावी. समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वीया भूते व्हावी. ही आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोली. म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हलविल्या प्राणो हले. जो जगाते चाळिता मी याची नेमिलिया साता. काळग्रासी तसे भूता ये मने गते पंडू सुता. सकळे जयांची जो ऐसा समर्थ तो मी जगाचा नाथ. समर्थ नाथ मालक धनी त्या भगवंताच्या इच्छेशिवाय जगामध्ये काहीच होत नाही. तुझी धनी म्हणतायत. पूर्वीच्या काळी नारायणराव पत्नी मालकाला हाक मारताना काय म्हणायचे? हा धनी. काय शब्द आहे? जोरदार जोरदार. धनी. अहो धनी. आता कशाचा धनी मालक? ए पप्या. पप्याचा बाप. काय पप्यान काय चिंट्या आणि काय गोट्या. बरोबर आहे का? काय नावन काय. जाऊ द्या आमचे कदम माऊली सांगतात. आता धनी म्हणजे मालक. ब्रह्मांडाचा मालक देव. तर काही ठिकाणी त्या देवाचे अंश संत आहेत. चिंतन आहे. आरती आरती. विठाला विठाला. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव आणि भक्त देवाचे अंश आहेत. मी पुढे सांगणार आहे. पण देवाचे अंश असणारे संत आहेत. जरी असलं तरी संताचा महिमा देवाला कळत नाही. कारण शुकाचार्य श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये चिंतन करतायत. तो देव ब्रह्मांडाचा मालक आहे. जगाचा मालक आहे. त्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही. वृक्षाचं पान हालत नाही. आपल्याला कीर्तनाला बोला की आणतोय का नाही? आणतोय. आणि इथून गेरळी गेल्यावर परत उद्याच्या कीर्तनाला येईपर्यंत काय खरं नाही. वा असं हुशार पाहिजेत वारकरी आमचे. काय खरं नाही. काय खरं नाही. बरोबर आहे का नाही? कधी फुगा फुट गेला कुठ. हा राईट. गोपाळपूर म्हणा की. खाडक्याला नाही बरं का. बेशेगावला नाही आणि उकळीला नाही. आला तसा गेला. कधी जाईल काय सांगता येत नाही. चाले हे शरीर कोणाची या सत्ते. कोण बोलविते हरी. ज्याला शीट सापडलं बसून घ्या. थोडं तुम्ही खालच्या स्वरात म्हणले त्यांनी उंच स्वरात म्हणले. त्यांचं पारडं जड पडलं. असू द्या काय नाही. तुम्ही आम्ही खिळी. हा खिळी मिळी खिळी. आता जिकडं हात करल तिकडं म्हणू द्या बरं का. सगळ्यांना म्हणू द्या. चालेल. मी कोणाचं प्रमाण थांबवणार सुद्धा नाही बरं का. काय करायचं तो का म्हणे ते भजन. हा खळखळून भजन करायचं. कीर्तन कमी पण भजन जास्त. विडाला विडाला. त्या भगवंताच्या सत्तेशिवाय शरीर चालत नाही. असा सत्ताधीश परमात्मा त्या देवाला संतांचा महिमा कळत नाही. याचं कारण अहम भक्त पराधीना. तो देव आमच्या भक्ताच्या अधीन आहे. त्या देवाला आमचे भक्त बस म्हणलं की बसावं लागतं. उठ म्हणलं की उठावं लागतं. आणि डबल बेल दिली की विश्राम महाराज इट पंढरी.
सुटावं लागतं. ही ताकद फक्त भक्ताची, ही ताकद फक्त संताची. पण त्या संतांच्या अधीन देव आहे का? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. किंवा त्या भगवंताची, भगवान त्या संतांची सेवा करतो. विठाला विठाला चित्ते नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास. असे भक्तांची घरी कामे न सांगता करी. न सांगता काम करतो. आपण शेतात बरी होतो आता 1.5 लाख का 1.25 लाख बालासाहेब किती हा इकडं तिकडं धरून 2 लाख देऊन सुद्धा जर फोन करून आपण काम करत, ते तर न सांगता हो, न सांगता चित्ते नाही आस. पण कोणाची? ज्यांच्या अंतःकरणात आस, भय, चिंता, लज्जा, काम, क्रोध सगळे विकार ज्याने घालवले ते फक्त भगवत भक्त संत. अशा संतांची तो सेवा करतो. पण काही अंशाने त्या देवाला संतांचा महिमा कळत नाही. मग शाब्दिक, ब्रह्मदेव, 4 वेद, देव या 4ही लोकाला संतांचा महिमा कळत नाही. मग त्या संतांचा महिमा कोण वर्णन करू शकतो? तरीच महिमान आता पहाटे 4 झाले तरी काय अडचण नाही. हा हाय का ताकद? काळजी करू नका. 11च्या तुमच्या अगोदरच मी थकलोय, बरोबर का? तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण संतांचा महिमा ज्यांना तरीच महिमान केला. ऐका, मिश्रा महाराज, जेवणामध्ये तूप खाल्लं पाहिजे. आता छोटा 100 ग्राम भात असेल त्याच्यावर आंधळं वरण, बरं का, डोळस नाही. इंगळे महाराज सांगायचं, जेवायला वारकऱ्याच्या पंक्तीत नातू घेऊन आला वारकरी आणि ते वरण वाढलं, ते पार सारखं बाळ त्या वरणात बघायचं. बाबा बाळ, बाबा बाळ. वारकरी म्हणला, बाळ नाही ते वारकऱ्याची डाळ आहे, हान. तसलं वरण नाही, आंधळं वरण, इंद्रायणी तांदूळ. आणि मग त्याच्यावर आपण 1 चमचा तूप टाकतो, 1 चमचा, बरोबर आहे ना? मग ज्याला 1 चमचा तूप पचत नाही त्याने पहिलवानाचं वर्णन करावं का? ज्याने अर्धा किलो तूप एका टायमाला बसवल्यावर खातो, दिवसाला 1 किलो तूप खातो, त्याचं वर्णन जर ज्याला चमच्याभर तूप पचना, 10 वेळा जाऊन आला कुठं गंगेला, हा कशाला उगं बोलायचं, त्याला वर्णन करू शकत नाही. चहा पिणाऱ्यांना वर्णन करू शकत नाही. पतिव्रता आहे, त्या पतिव्रतेनं बालकाची सेवा केली, ताकद आहे. माता अनसूया, अन म्हणजे नाही, असूया म्हणजे द्वेष. जिच्या ठिकाणी कसलाच द्वेष नाही अशी ऋषी अत्री ऋषींची सेवा केली. इतकं सामर्थ्य की त्या पतीच्या सेवेमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश परीक्षा घ्यायला आले. पण महाराज मस्तकावर इच्छा प्रगट केली आणि 3 देवाच्या मस्तकावर हात ठेवल्या बरोबर डोळ्याची पापणी लावून, म्हणजे बंद होऊन उघडेपर्यंत, त्याला निमिष म्हणतात. निमिष काय म्हणतात नामदेव महाराज? निमिष. हा, तसं आता पुढं संत संगतीचं सांगणार आहे. निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी पाहती. निमिषार्ध म्हणजे डोळ्याची पापणी बंद होऊन उघडेपर्यंत, त्याला निमिष म्हणतात. तसं निमिषामध्ये निमिषामध्ये या 3 देवाचे 6 महिन्याचे बाळ केले. कोणी कोणी? मावळ्यातली आणसा का? आपल्याला अनुसया म्हणता येत नाही.
कोण अनुसया म्हणतं, कोण आनसा म्हणतं बरं का, मावळ्यातली सोडून. आपल्याला नीट म्हणता येत नाही. अनसूया शब्द कसा आहे? अनसूया. महान तपस्वी. किती सेकंदात बाळ केले? ही कशाची ताकद आहे? पतिव्रतेची. मग असल्या अनसूया मातेची, जिला नवरा माहित नाही, पती माहित नाही, कधी नांदायचं माहित नाही, आणि ती वर्णन करायला गेली. कोणाचं? अनसूया मातेचं वर्णन. तशी सेवा करावी लागेल पतीची, आणि तिलाच कळेल ना महती. तसा संतांचा महिमा संतच जाणू शकतात. या न्यायाने संत निळोबर आहे. त्या संतांचा महिमा अभंगाच्या पहिल्या चरणात. चाल झाली, पण लाईट गेल्यावर बटन टाकलं तुम्ही. आता दळणात महिला मंडळ, गव्हाचं दळण लावल्यावर बाजरी लावायची का काय लावायचं? बोला ना, काय लावायचं? का थालीपीठ? आलं लक्षात घ्या. सोडून जशी पहिली चाले ना तशीच म्हणायची विठाला विठाला. जिथं तुमची गाडी थांबली की मी बाण लावून तयारच आहे. फक्त मी तुम्हाला मान देतोय. आलं का लक्षात? तुम्ही हात वर करा, एकटं वडेल बरं का, फक्त मागे या. काय त्यांचा महिमा वानो वारंवार वरून. ते आता काय आपल्याला ऐकण्यात आलेले ते शब्द नेहमी एखादा शब्द पडला की तोच येत असतो. वाणू. वाणू म्हणजे वर्णन. वाणू वारंवार. काय त्यांचा महिमा मी वर्णन करू. पण एक संतांची लीनता आहे, लय अति लीनता आहे हो महाराज. 2-3 टिपणं पाठ नसतात, पण महाराज कथेचा दर केला बालासाहेब. आई तुझी बाप तुझा, तुझा बाप कुठे आम्हाला, तुझी आई कुठे? परवा आता 25 तारखेला त्याच्या बापाच्या आईच्या घरात कीर्तन आहे माझं, माहिती का? आमदेव महाराज, देऊळगाव मही. कशाला उग सांगायचं? शुद्ध संप्रदाय शिरवळकर फडावरचे मंडळीत भजन करणारे, आणि आई बापन हे सांगून सांगून कथेचा दर लाखाच्या पुढे नेला. परवा तात्याने सांगितलं आदरणीय, चला आपल्याला नको त्या कोटणाचा उकरंडा उचकायचा नाही बरं का, पण विषय आला म्हणून सांगतो. त्या संतांचा महिमा निळोपऱ्या म्हणतात. मी काय वर्णन करू? किती लीनता आहे. ज्याप्रमाणे माऊली म्हणतात ना, मी मूर्ख आहे, मी लहान आहे. तुकोबाराय म्हणतात मी लहान आहे, लहानातला लहान आहे. ज्ञानोबाराय म्हणतात स्वतःला मूर्ख. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेको, तरी संत कृपा दीपको स्वज्वळू असे. आणि महाराज आमच्यासारखे कुठंतरी थोडी कला असते, अहंकाराचा गर्व ताट मानेनं चलतो. पण निळोबराय एक प्रकारची लीनता, लहानपण घेऊन त्या संतांचा महिमा मी काय वर्णन करू? काय त्यांचा महिमा. पण तेच निळोबराय वर्णन करू शकतात. त्या संतांचा महिमा वर्णन करू शकतात. काय? हरिभक्त थोर भूमंडळी. या मृत्यू लोकात यांच्यासारखे थोर फक्त संतच विठाला. भगवान श्री ज्ञानोबरायांचे मूळ पुरुष पैठण जवळ असणाऱ्या आपे गावामध्ये तुमच्या आमच्यासारख्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता अवतीर्ण झाली. तृतरती तरणे अवतरती वरून खाली येणे. हा व्याकरणातला शब्द आहे. अव हरावया कलीचे दोष, साच हे अंश श्रीहरीचे. देवाचे अंश आहेत. हरिहर पंत जावळे भगवान महाराज. माऊलीचं आडनाव काय आहे? जावळे. कोणाला माहितीये का? आपल्याला फक्त कुलकर्णी माहिती. कुलकर्णी ही दिलेली पदवी. जसं पाटील कोणते? कदम पाटील. पाटील कोणते? जाधव पाटील. कोणते पाटील? माने देशमुख पाटील. देशमुख कोणते? जाधव देशमुख. बरोबर, मोहिते देशमुख. ही पदवी. तसं माऊलींना दिलेली कुलकर्णीपणाची पदवी, ही पदवी कोणी दिली? देवगिरी किल्ल्यातून त्या काळचे जे असणारे राजे त्यांनी दिलेली पदवी. आणि हे हरिहरपंत जावळे यांच्या पोटी एक मुलगा, त्या मुलाचं नाव रामचंद्र पंत.
तिसऱ्या पिढीत मुलगा जन्माला आला, त्या मुलाचं नाव ठेवलं गोपाळ पंत. चौथ्या पिढीत मुलगा जन्माला आला, त्या मुलाचं नाव ठेवलं त्र्यंबक पंत. आणि हे होते ब्राह्मण पण शूर होते. जसं बाजीप्रभू देशपांडे, पावनखिंड. वेळ आली तर जा कधी, आम्ही बऱ्याच वेळा गेलो महाराज. काय त्या पावनखिंडीमध्ये शूर महाराज. स्वतः बाजीप्रभूंनी महाराज गनिम अडवला की छत्रपती शिवराय पन्हाळा गडावर विशाळ गडावर पोहोचेपर्यंत स्वतः प्राणाची आहुती दिली. आजही तिथं रक्ताचा पाठ वाहतो, दिसत नाही आपल्याला, पण ती अवस्था जर आणला ना डोळ्यावर चित्र, असे शूर जसं छत्रपती शिवरायांना यांनी साथ दिली त्याप्रमाणे या माऊलींच्या घराण्यामध्ये हे शूर होते त्र्यंबक पंत. आणि यांच्या पोटी 2 मुलं. पहिल्या मुलाचं नाव ठेवलं खापर पंजोबाचं हरिहर पंत, आणि दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं गोविंद पंत. आणि हे म्हणजे 25-26च्या वयामध्ये हे दोन्ही मुलं आले. आणि योगायोगाने यांना, या त्र्यंबक पंतांना, या शूरवीर असल्यामुळं देवगिरी किल्ल्यातून आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये बालाघाट आहे, पाटोदा कडा भागामध्ये. आणि त्या बालाघाटामध्ये 30 गावाचं वतन यांना दिलेलं आहे. म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये माऊलीचा परंपरेचा संबंध नवे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच हे माऊलींचे पूर्वज अवताराला आले ना. म्हणून तर मराठवाडा म्हणजे पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे हरीचे दास. जन्म हरीचे दास, पवित्र ते कुळ, पावन तो देश. याच बीड जिल्ह्यामध्ये 30 गावाचं वतन. आणि त्या बालाघाटात कोण्यातरी एका गावात करंज आडनावाचा देशमुख, नामदेव महाराज, करंज आडनावाचा देशमुख, त्याने बंड केलं. 30 गावाचं वतन म्हणजे काय ऐका. त्या काळातला वतन शब्द आताचा 30 गावाची जहागिरी. शेतकऱ्यांनी त्या काळात जो शेतातला माल पिकलेला असायचा त्याचा कर, त्याला शेतसारा म्हणतो ना आपण, कर, तो नेऊन द्यायचा कोणाला? त्र्यंबक पंतांना. एवढी जहागिरी होती, श्रीमंत घराणा. जरा बोलूच का नामदेव महाराज. हे लुंगे सुंगे कीर्तनकार चिंगळ्या तुकोबरायांची अभंगाची सेवा नाही. तुकोबरायांच्या पत्नीचा उल्लेख करताना संप्रदायात नेम आहे, एकेरी शब्दांना उल्लेख करायचा नाही. आमच्या फड परंपरेत स्वानंद सुखमाशी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेत संतांच्या पत्नीचा उल्लेख करताना आईसाहेब म्हणायचं. लक्षात घ्या, काय म्हणायचं? आईसाहेब. आईसाहेब जिजाई, आईसाहेब रुक्मिणी, तुकोबारायांच्या 2 पत्न्या. एकेरी शब्द वापरायचा. अरे जगाचा मालक ज्यांची सेवा करतो, सामान्य. ह्या कीर्तनकाराने हार्द्या कुंड्याने पिवळे झालेले बालासाहेब महाराज. अभ्यास नाही, श्रद्धा नाही, गाथा वाचायचा नाही, प्रकरण माहित नाहीत किती गाथ्यात आहेत. आणि एकेरी शब्दात त्या करमळ्याचा एक महाराज आहे, विठाला काढा कीर्तन महाराज, ऐका युट्यूबवर. आणि या युट्यूबनं तर वाटोळं केलं या संप्रदायात. चला जाऊ दे, परंपरा आहे. आईसाहेब अरे तुकोबरायांच्या पत्नीचा ज्यांनी पाय मांडीवर घ्यावा, त्याचे चरणरज प्राप्त होण्याकरता योग्य जप्याला कधी ध्यानात नाही येणारा, पण यांची सेवा करतो ना, सामान्य गाव. आईसाहेब आमच्या जिजाईनं तुकोबरायांना जीव घातल्याशिवाय जेवण करायचं नाही. काय अवस्था असेल ऐका. कधीतरी चरित्र कधीतरी ऐकत जा. युट्यूब काढा, उगं गाणे पिक्चर बघण्यापेक्षा आमच्या कदम माऊलीचं नाव टाका आणि ज्ञानोबरायांचं चरित्र, जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र, नामदेव महाराजांचं चरित्र ऐका. ऐका, त्यांचं चरित्र ऐकलं ना तुम्ही परत कोणाचं कीर्तन ऐकणार नाहीत. विठाला विठाला. अगदी अंतःकरणपूर्वक अभ्यास करून संतांच्या वचनानुसारच शब्द वापरले. चला, हे 2 मुलं कर्तबगार. आणि त्या करंज आडनावाच्या देशमुखाने महाराज बंड केलं.
आणि तो शेतसारा आपल्याला येत नाही, पैसा येत नाही, ते कर येत नाही, देवगिरी किल्ल्यात देता येत नाही. एका भगवत भक्ताने पत्र पाठवलं आणि त्र्यंबक पंत सैन्य घेऊन तिथं आले आणि त्या करंज नावाच्या देशमुखाबरोबर युद्ध केलं आणि त्याच्या थोरला मुलगा विजयाची माळ त्र्यंबक पंतांच्या गळ्यात पडली, पण थोरला मुलगा त्याला वीरमरण आलं. आणि वीरमरण आल्यानंतर या भगवत भक्तांचं वैराग्य कधी जागृत होईल काय सांगता? अरे या सामान्य जागिरी करता आपला मुलगा आपण गमावला, नकोही आपल्याला वतन. महाराज पत्र देऊन ते वतन असणार त्याचे सगळे ते काय असतील कागदपत्र त्या देवगिरी किल्ल्यात जमा केले. आणि तिथून पुढं काळसारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने आ देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. पुढचं म्हणायचं नाही आपण का? 3 भाकरी खाऊन म्हणायचं का? होय नारायणराव, कमी केलंय त्यांनी आता. तुमचं नाव येतंय म्हणजे काहीतरी पुण्य आहे तुमचं, लक्षात घ्या. बरोबर आहे का? कीर्तन सामान्य नाव येणं कोणाचं येईल का? नारदाच्या गादी. बरोबर. कुठं तरी काहीतरी आपण तरबेज असावं. खरं वारकऱ्याने भजनात करू भजन भोजन. चला म्हणून लक्षात घ्या, महाराज त्र्यंबक पंत चिंतनात काळ घालवतात आणि योगायोगाने गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ महाराजांची भारत भ्रमण प्रदक्षिणा करता करता आपे गावात आली. आणि आल्यानंतर महाराज गोरक्षनाथ महाराजांकडून गोरक्षनाथ महाराजांकडून विठ्ठल पंतांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. म्हणून तो वारकरी संप्रदायामध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. निवृत्ती नाही बरं का, निवृत्ती दाता ज्ञानदेवा सार चोजविले. आदिनाथ गुरु आदिनाथ परंपरा विठ्ठल पंतांपासून अगोदर आणि दीक्षा घेतली, चिंतनात काळ घालवताय. नवे नवे चिंतन करता 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 माऊलींच्या घरात पहिली संजीवन समाधी त्र्यंबक पंताने घेतली. म्हणून भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी जयाची समाधी आपेगावी, मराठवाड्यामध्ये आपेगाव आपल्यात येतं. आणि आपेगावात संजीवन समाधी घेतली. गोविंद पंतावर संसाराची जबाबदारी पडली, उपवर झाले. त्या काळात पैठण मध्ये असणारे कृष्णाजी पंत देवकुळे प्रखंड पंडित ब्राह्मण. 96 आपण जसं 96 कोळी तसं त्यांची शाखा असते, ऋग्वेद सामवेद यजुर्वेदी. आणि मग गोविंद पंतांकडे आले आणि माझ्या बहिणीचा तुम्ही स्वीकार करा. आणि आनंदात लग्न झालं मीराबाईशी. पण चिंतनात संसारात काळ घालता घालता वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष लोटले, पण कोस काय उजवत नाही. आणि मग मीराबाई जिथं जात्याल तिथं हळदी कुंकाला, पण बाकीच्या खपल्या काढायला बसल्याच. का ग मीरा? 4 वर्ष झाले. किती वर्ष झाले लग्नाला? 4 वर्ष झाले. मग आणखी नाही का? काय काय करायचंय? हळद कुंकू लाव, नको देऊ तिळगुळू, नको चहा पाजू, पण खपली तर काढू. आलं का लक्षात? पण तसल्या खपल्या लय निघत्यात मोहळा सोडून. बरं का? काय महाराज आता जाऊन द्या, सांगत नाही. 5 वर्ष लोटले पण मूल बाळ होत नाही. आणि इकडं गोविंद पंताने गायत्री मंत्राचं अनुष्ठान करावं. आता गायत्री मंत्र कुठंही ऐकायचा नाही, म्हणायचा तर लांब राहिलं. फक्त एकच असा मंत्र आहे, कुठंही म्हणा, केव्हाही म्हणा आणि कधीही म्हणा. असावे ते कराजे एकच मंत्र आहे, रामकृष्ण हरे. कुठेही म्हणा, पण गायत्री मंत्र म्हणायचं नाही. याच गोदावरी मातेमध्ये गोविंद पंतांनी कमरे इतक्या पाण्यात उभा राहावं आणि पूर्वेला तोंड करून गंगेचं पाणी घेऊन ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. गायत्री मंत्राचं अनुष्ठान 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष चालू आहे. आणि योगायोगाने परत गहिनीनाथ महाराज आपेगावला आले आणि पाऊल टाकल्याबरोबर करंट लागला. खरा साधू असतो ना,
ज्या गावात आल्याबरोबर त्याला कळलं जातं या गावात काकडा आरती होती का, या गावात रामायण वाचलं जातं का, या गावात हरिपाठ वारकऱ्याची पंचपदी होते का, या गावामध्ये देवपूजा होते का, या गावात रामायण चालू असताना डांगडिंग चालू नाही आहे साधूला कळतं. आता आमच्यासारखे साधू पैसे घेऊन पाकिट घेऊन काय त्यांची ताकद राहिली, बरोबर आहे का नामदेव महाराज? नाही हो, सांगणाऱ्याच्या अंगात ताकद नाही, बरोबर आहे का? तुमच्यावर काय परिणाम होणार आहे? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोटे. सांगणाऱ्याचा संसार सुटला नाही, तुमच्यावर काय परिणाम होणार आहे? बरोबर का? ज्यांनी सोडला त्यांनी मार्गदर्शन करावं. चला, पण आपण सेवेचा भाग म्हणून सेवा करायची. मनामध्ये तसा शुद्ध भाव लागतो. करंट लागला, कुणीतरी संजीवन समाधी घेतली, शोध घेत आले, तर जसं माधवाश्रम स्वामींचं इथे मूर्ती ना, तसं त्र्यंबक पंतांची समाधी दिसली, दर्शन घेतलं. आणि गहिनीनाथ महाराजांनी विचारणा करावी का? गहिनीनाथ महाराज नाथ संप्रदायाचे नऊ नाथापैकी गहिनीनाथ महाराजांनी, ही त्र्यंबक पंतांची समाधी. अरे आपले तर शिष्य ती, मग यांची पुढं काय? मुलं बाळ आहेत ना, समोर वाडा आहे, गोविंद पंत राहतात. असं घरासमोर आली, भिक्षा मागितली, ग्रहस्थीत ना भिक्षा दे, आतून निराई आल्या आणि मान खालून मनामध्ये दुःख आहे आणि साधूला प्रसाद वाढतायत, भिक्षा वाढतायत. पण ते गहिनीनाथ महाराज होते, आमच्यासारखे लाचारी कीर्तनकार नव्हते. ऐका, भिक्षा घेण्यात सुद्धा नियम आहे मिश्रा साहेब. ज्या आईच्या हातून आपल्याला भिक्षा घ्यायची ना, मदोकरी घ्यायची ना, त्या आईचं मन प्रसन्न पाहिजे. मनामध्ये कसलीही शंका आली नाही पाहिजे. पण मनामध्ये दुःख आहे, मान खाली घालून गहिनीनाथ महाराजांना भिक्षा वाढतायत, पण गहिनीनाथ महाराजांना भिक्षा घेतली नाही का? आई मनात दुःख आहे सांगा. आणि मग सांगितलं, महाराज ही समोरची समाधी माझ्या सासऱ्याची, मी सून आहे त्यांची, 5 वर्ष झाले, 4 वर्ष मूल बाळ होत नाही, म्हणून मला मनात दुःख आहे. कुठं हळदी कुंकाला जाता येत नाही. नको त्या स्त्रिया खपल्या काढतात, माझी कूस उजवली पाहिजे. असं ठीक आहे. लगेच झोळीतून एक फळ काढलं. आता इथं लक्षात घ्या, इथं कसलीही छाछूची विद्या नाही बरं का, कारण आमचे संत याला किंमत देत नाहीत. नेणं ते काही ताना टोना नामस्मरणा वाचवणे. नामदेव महाराज आता भागवत कथेमध्ये सुद्धा द्वारागंडा सुरू झाला. हो विठाला सांगूच का? एका महाराजांना नारळ दिला, एकाला मूल होण्याकरता, मिश्रा महाराज. आता सांगू का? ज्याने दिला त्याला 5 पोरी. कीर्तन झाल्यावर नाव सांगतो. असे वल्या फोकाने हाणावं लागते, नाही हाणले तर नदीत येऊन बुडवून मारायचे. तुला हे सांगितलं कोणी नारळ द्यायला? भागवत ग्रंथाचा श्लोक सांग ना, अर्थ सांग, काय त्याच्यात कथा आहे ती सांग. बरोबर आहे ना? ते नारळ जर कोणी एखादा महाराज द्यायला लागला, अय मवळेकर घ्यायचा, दोरागंडा घ्यायचा नाही, घ्यायचंच झालं तर पवित्र तुळशीची माळ घ्या. विठाला त्यातलं लोन तिकडं जास्त आहे, इकडं जा तिकडं जा, हे लय बाबा ते लय साधू, काय गप्पा केव साध. माधवश्राम स्वामींच्या पुढं काहीतरी करा प्रगट इच्छा. विठ्ठल रुक्मिणी आई मारुतीराय आहेत ना आपलं संकट मोचन असणारे, तिथं प्रगट करा, संकट दूर करणारे हे भगवत भक्त. सामान्य या लोकांच्या मागे जाऊ नका. काय काय उघडं पडलंय ते कशाला सांगायचं, बरोबर आहे का ना महाराज? चला, अंधश्रद्धा डोळस बुद्धीनं परमार्थ करायचा. आमच्या संतांनी एवढा ज्ञानेश्वरी गाथा भागवत ग्रंथ दिलाय ना, जे असेल ते नशिबात होईल. म्हणून फळ काढलं. आणि ऐका, गहिनीनाथ महाराज जरी नाथ संप्रदायाचे असले तरी वारकरी संप्रदायातील 3 अक्षरी मंत्र तुम्ही तो मंत्र दिला आणि या मंत्राचं अनुष्ठान करा, कोटी भगवत भक्त अवताराला येईल. मंत्र त्रिया तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. काय नो हे केले एका चिंतेता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार.
योग याग तपी केली तयाने आमोपे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी. या मंत्राचा उच्चार इथं केला नाही, पण दुसऱ्या अभंगात एका तुकोबऱ्या वर्णन करतात. कोणता मंत्र? विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करे पापा निर्मूळ, भाग्यवंता छंदमणी, कोड कानी ऐकती. विठ्ठल मंत्र दिला, या विठ्ठल मंत्राचं अनुष्ठान करा, कोटी भगवत भक्त अवताराला येईल. गहिनीनाथ महाराज निघून गेले. बघता बघता गर्भधारणा झाली. वर्ष 9 महिने 9 दिवस झाले. शके 1150 आषाढ शुद्ध एकादशी, देवशयनी एकादशी आणि सूर्योदयाच्या वेळी प्रत्यक्षात माऊलींचे वडील अवताराला आले. भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. आणि गोविंद पंतांनी वेदाची माता गायत्री मंत्राच्या अनुष्ठानाने मुलगा झाला म्हणून ऐका, विठ्ठल पंतां ऐका, या माऊलींच्या वडिलाचं नाव आहे संस्कृत मधलं वेदमातुस महाराज. काय नाव आहे? वेदमातुस. पण हे अवघड नाव आहे. पण आपण नाही का, मुलाचं कागदपत्री नाव वेगळं असतं, पण आवडीचं नाव आवडीचं आता सांगत नाही चिम्या गोम्या काय असं हे आपण जसं म्हणतो ना, पण आवडीचं नाव ठेवलं. काय? विठ्ठलावडी ठेविले नाव निराबाईस प्रेम गहिनीनाथ. गहिनीनाथ महाराजांच्या आज्ञेनं प्रेमाने मुलगा झाला. लक्षात घ्या, म्हणजे प्रेम याचा अर्थ आशीर्वाद. साधूच्या आशीर्वादाने मुलगा झाला म्हणून विठ्ठल नाव ठेवलं. रांगतायत विठ्ठल पंत, रांगता रांगता रांगता. आपल्यासारखं नाही मुलांना हातात मोबाईल द्यायचा आणि एक एक घास भरवायचा. महाराज ते लक्ष मुलांचं आपण किती खायलोत हे सुद्धा लक्षात येईना. पण विठ्ठल पंतांनी काय केलं? वयाच्या 10 वर्षात 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण, एकही ग्रंथ शिल्लक ठेवला. कितव्या वयात? अवघ्या 10 वर्षात. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, ऐका, या जगामध्ये फक्त शास्त्री वेदाचं अध्ययन करणारे एकच होऊन गेले, ते म्हणजे विठ्ठल शास्त्री. कोणते? विठ्ठल पंत. बाकीचे शास्त्री सगळे कुत्री. संस्कृत म्हणता येत नाही नीट, उग पदव्या टाकायच्या, शास्त्री कुत्री मिस्त्री. अरे हबप बास ना एवढी पदवी, बरोबर ना? आमचे सद्गुरू जोग महाराज, पंढरीचा वारकरी, बाबासाहेब दांडेकर सही करताना प्राचार्य, प्रिन्सिपल कॉलेजचे प्राचार्य, संत दासाचा दास सोनोपंत दांडेकर, ही सही होती महाराज. काय आपलं कुठं चाललंय कुठं चाललंय, जाऊन द्या. म्हणून विठ्ठलावडी ठेविली नाव निराबाईस प्रेम गयने नाता. किंवा केले वेदपठन काव्य आणि व्याकरण, झाला असे निपुण शास्त्र वक्ता. शास्त्री झाले, राहिलेली तीर्थयात्रा करण्याकरता नाशिकला आले. नाशिकहून त्र्यंबकेश्वरला आले. कुशावर्ताचं स्नान केलं आणि भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात आले. विठ्ठलपंत मंदिरात आल्याबरोबर ब्रह्मा विष्णू महेश त्र्यंबकराज प्रसन्न झाले. अरे काय आज माझं नशीब आहे, माझ्या दारामध्ये आज एवढा मोठा वैराग्य संपन्न, माझ्याही पेक्षा याचं वैराग्य, आणि याच्याच पोटी मला जन्म घ्यायचा. हेच पुढे निवृत्तीनाथ महाराज. तिथून पुढे भीमाशंकरला आले, अलंकापूरला आले, सिद्धेश्वराचं दर्शन केलं, मंदिरात थांबले. आणि त्या काळात आजही आपल्या ग्रामीण भागात वारकरी मंडळी स्नान झाल्यावर देवाचं दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण करत. आणि असा जो नित्यनेम करतात ना, त्याच्या घरामध्ये महाराज लक्ष्मी वास करते. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. कोणताही नित्यनेम असू द्या, आपण वारकरी मंडळीनं स्नान केलं की तुळशीला पाणी घातलंच पाहिजे. हो, मारुतीरायाचं दर्शन केलंच पाहिजे, बरोबर आहे ना? जेवढ्या माता भगिनी बसल्यात मालकाचं दर्शन तुम्ही कशाला म्हणतात म्हणू दे की त्यांना. ते म्हणतील तुमचं चालू आहे का, कशाला हिचकायचं, बरोबर आहे का? तुम्ही आम्ही किळीमिळी, बरोबर आहे का? लक्षात घ्या, हे झालं पाहिजे. लक्षात घ्या, वाण देण्यापेक्षा ना मी तर म्हणतो रोज घरात मालकाच्या पाया पडा, जगाच्या मालकाचं पाया पडल्याचं पुण्य पदरात लागेल. आणि मग असा नित्यनेम करतो. तसं सिद्धूपंत आले, भगवान सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, पाहिलं तो वैराग्यवान तेजवेश मुलगा दिसला. नाव विठ्ठल, वडिलाचं नाव गोविंद पंत, आडनाव जावळे.
येण्याचं कारण तीर्थयात्रा, याची व्यवस्था नाही, माझ्या घरी या, आमंत्रण दिलं. 1-2 दिवस करता करता 11-12 दिवस विठ्ठल पंतांना सिद्ध पंताने जीव घातलं आणि 1 दिवस पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर भगवान सिद्धेश्वर प्रसन्न झाले आणि सिद्ध पंतांच्या स्वप्नात गेले. ए सिद्धोपंत, तुझी लाडकी मुलगी रुक्मिणी या भक्ताला देव कर, याच्या पोटी 4 देव अवतार घेणार आहेत. भक्ती ज्ञानाने वैराग्यावडी वसती उघडी तुझ्या अंगी, माझी आज्ञा आहे. आणि दृष्टांत झाला. जेवण करता करता सिद्धपंत म्हणतात, विठ्ठल पंत, आज सकाळी मला दृष्टांत झाला. आणि काय, सिद्धेश्वर मला स्वप्नात आले आणि माझ्या मुलीचा तुम्ही स्वीकार करावा असं म्हणल्याबरोबर ताडकन उठले, पडशी घेऊन पुढे ताड 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 चालून निघाले. थांबवलं. दुसऱ्या दिवशी दृष्टांत झाला. विठ्ठल पंताला सांगितलं, काळजी करू नको, काल सिद्धोपंत म्हणले त्याचा स्वीकार तू कर. आणि महाराज देवाची आज्ञा म्हणून विठ्ठल पंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. लग्न झालं, पण राहिलेली तीर्थयात्रा केली. आपेगावला आले आणि आळंदीत संसार मांडला. बघता बघता बराच काळ निघून गेला. परत पहिली अवस्था. का हो, किती वर्ष झाले लग्नाला, अजून मूलबाळ झाल्याच कपड्या काढायला सुरू. बर का महाराज, हे असले खपलेश्वर, आता पुढं बोलत नाही बर का. खपलेश्वर नाही, काय म्हणतात, खपलेश्वर. खपली काढायचं महाराज बंद राहत नाही. परत रुक्मिणी आई साहेबाला सांगायचं, का वाण देताना किती वर्ष झाले, परत दुःख. आणि 1 दिवस विठ्ठल पंत पती पत्नी एकांतात असताना विठ्ठल पंत पत्नीला बोलतायत. अहो, किती शब्द सुंदर आहे. आता पत्नीला सुद्धा बोलत असताना आवं जावं बोललं पाहिजे. का, आपली अर्धांगिनी झाली म्हणजे काय तिचा अधिकार नाही का? हे शुद्ध भाषा आहे. आवं जावं बोललं पाहिजे. पण तिकडून सुद्धा उत्तर येतं, जी. जी म्हणजे मालक, जी म्हणजे महाराज, जी म्हणजे स्वामी. बरोबर आहे ना? आमच्या आदरणीय तात्या, आम्ही नामदेव महाराज असताना कधी हाक मारली ना तात्या जी, आम्हाला सुद्धा म्हणायचं, तुम्ही जी सुद्धा म्हणायचं. जी म्हणजे मालक, स्वामी. किती शब्द गोड आहे. आपण बोलायला जातो, आता आपलं बोलणं सांगूच का? आपण जर बायकोला हाक मारले, ए पप्याची माय, ए बाब्याची माय, ए गोट्याची माय, तिकून उत्तर येतं, काय झालं बोंबलाय, जाना मारुतीच्या मंदिरावर. हे असलं उत्तर. बरोबर का? असं आता तिखट खाल्ल्यावर काय खालचा सोड लागत. जाऊ द्या, लक्षात घ्या. विठ्ठल पंत म्हणतात, मला संन्यास घ्यायचा. काळ गेला, पडत्या फळाची आज्ञा, संन्यास घेतला. पण इकडं सिद्धेश्वराला गप्प बसवे ना, का सरकार स्थापन करायचं होतं. बरं का, हे सरकार म्हणजे देव येणार होते ना. आणि मग सांगितलं वाराणसीच्या काशी विश्वनाथाला, का आमचा उमेदवार नेऊन पळून तुम्ही तिकडं का ठेवला? त्यांच्या लक्षात येईना. रामानंदाच्या स्वामीच्या आश्रमामध्ये माझा चैतन्य नावाचा भक्त आहे आणि याच्या पोटी देव येणार आहेत. स्वप्न दृष्टांत झाला, ते आले, पुढे संसार स्वीकारला. आणि बघता बघता वयाच्या 45 वयाच्या उत्तरार्धात, ऐका, शक आहे 1195, माघ महिना, शुद्ध पक्ष, वार सोमवार आणि सूर्योदयाच्या वेळी प्रत्यक्षात त्र्यंबकेश्वराने भगवान निवृत्तीनाथाचा अवतार घेतला, सदाशिवाचा अवतार. त्यानंतर 2 वर्षांनी, आता ऐका, शके 1197 श्रावण वद्य अष्टमी वार गुरुवार रात्री 12 वाजता महाविष्णूचा अवतार ज्ञानदेव अवताराला आले. त्यानंतर 2 वर्षांनी शके 1199 कार्तिक शुद्ध पौर्णिमा वार रविवार सायंकाळची वेळ, पहिला प्रहर संपत आलेला आहे, दुसरा प्रहर प्रारंभ होतोय. अशा 9:15च्या टायमाला प्रत्यक्षात ब्रह्मा सोपान तो झाला. त्यानंतर 2 वर्षांनी शके 1201 अश्विन शुद्ध प्रतिपदा वार शुक्रवार माध्यान्हची वेळ, ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो तो दिवस आदिशक्ती मुक्ताबाई 4 देव अवताराला आले. आता जाणकार मंडळी, मोबाईल काढा, मोबाईल साहेब, मोबाईल काढा, काढा मोबाईल. आहे का कोणी कोणी आणलेत का मोबाईल? आणा. एक गणित सांगतो तुम्हाला, एवढं आजचं गणित जरी लक्षात राहिलं तर कीर्तन सार्थक झालं. गणित सांगतो, एक काढा, काढा काढा, काय लय अवघड नाही, सांग, घाबरू नका, काढा काढा. हो, शाने माणसात आपल्याला सोन्याचा दर माहिती. चालू करा, चालू करा. गणित करायचे, फक्त गणित. मी शक सांगतो, वजाबाकी करायची आणि राहिलेलं शिल्लक गणित मला सांगा.
हा काढलं का? आता नामदेव महाराज ही शक चालू कोणता आहे का कोणाला पाठ? सण नाही 2026 माहिती हो. शक 1947. वा बाळा 1900. आता करा 1947. करा गणित. आता वजा वजा करा वजा. आता माऊली जी अवताराला आली ना शक सांगतो 1197 करा. 1197 वजा किती राहिले खाली? किती? महिला मंडळ तुम्ही केलं का गणित? 1500चं बरं लक्षात राहतंय. हा आकडा कोणाकोणाच्या नावानं 4 व्हीलर गाड्यात. हा लक्षात घ्या. किती राहिले साहेब? 700. माऊलीला अवताराला येऊन किती वर्ष झाली? मोठ्याने सांगा. वा बाळासाहेब 750. महिला मंडळ माऊलीला अवताराला येऊन 750 वर्ष झाली. कालच्या गेलेल्या श्रावण महिन्यातला जो श्रावण वद्य अष्टमीचा दिवस होता ना, श्रावण वद्य अष्टमी, आणि या दिवशी आमच्या संस्थाने इतका मोठा उपक्रम केला. मिश्रा साहेब ऐका, जाता जाता सांगतो आता. ती पुण्यातली माऊली आली, पुण्यातली 3 लाख रुपये घेऊन, आणि या विश्वस्त मंडळांकडं माऊली ही माझी माऊलींना देणगी फक्त एक इच्छा आहे. माऊलींच्या संजीवन समाधीच्या शिखरावर जे कळस आहे ना, त्या कळसाला सोन्याचा कळस करा. आता 3 लाख रुपयामध्ये नामदेव महाराज सोन्याचा कळस होईल का? नाही. पण ऐका, त्या माऊलीच्या मनात हा प्रकल्प माऊलीनंच दिला असेल, आणि विश्वस्त मंडळी म्हणले माऊली आई अहो 3 लाख रुपयामध्ये हे होणार नाही, आणि त्या काळात जरा भाव लाख रुपये असेल तोळा, 3 तोळ्यामध्ये कुठं सोन्याचं काय? आणि योगायोगाने प्रस्थान जवळ आलं. हे 2026चा 16 त्या माऊलीची देणगी घेतली. 16 प्रस्थानचा सुरू झाला, आणि प्रस्थानचा सुरू 16 जो झाल्यानंतर मुंबईतून एका भगवत भक्ताचा फोन आलाय विश्वस्त मंडळीला. महाराज मंडळी ओ विश्वस्त मंडळी, मला माऊलीला सोनं दान द्यायचंय. किती किती ऐका? 1 किलो. किती? 1 किलो. यांचे डोळेच उघडले महाराज. ज्यारती एवढी देणगी येते त्यारती माऊलीच्या समाधीच्या कळसावर सोन्याचा कळस व्हावा इच्छा आहे. आणि मग या संस्थांनी महाराज प्रस्थान झाल्यानंतर मिटिंग घेतली, आणि त्या मिटिंग मध्ये आता हे जिल्हा न्यायाधीशाच्या अंतर्गत कारभार चालला जातो. माऊली संस्थांचा कारभार जिल्हा कोर्टाच्या अधिपत्याखाली चालला जातो. यांना कोणताही निर्णय घेता येत नाही. आता 1 किलो सोनं आलंय म्हटल्यानंतर आता काहीतरी केलं पाहिजे. मग यांनी मागणी केली बैठक करून की जिल्हा कोर्टाकडे न्याय केलं की आम्हाला सोन्याचा कळस बसवायचा, आम्हाला परवानगी द्या. कोर्टाने दिली ना परवानगी. प्रस्थान 16 करून पालखी 16 पंढरीत दाखल झाला. पंढरीतला काल्याचा 16 झाला, आणि परतीला माऊली निघाले. आणि फलटणच्या मुक्कामाला येईपर्यंत जिल्हा कोर्टाचे जे काय अधिकारी असतील साहेब, त्या जज्जाने परवानगी दिली की माऊलींचीच इच्छा आहे ना, सोन्याचा कळस बसवा. आणि मग तिथून मंडळी ही कामाला लागली. फक्त दिवस राहिले 1 महिना. आता ऐका, आता पुढचं ऐका. आणि मग तिथून पुढं या संस्थांनी मोबाईलवर सुरू केलं की माऊलींच्या 750व्या जयंती उत्सवानिमित्त आपल्याला सुवर्ण कलश बसवायचा. मग त्यांचा संकल्प झाला की 11 किलोचा सोन्याचा कलश आपण बसवू. मग आळंदी ग्रामस्थांची एक बैठक घेतली, आणि घराघरातून प्रत्येक घरातून ऐका 1,01,000 रुपयाची देणगी आली. अशी किती देणगी आली नामदेव महाराज? 400 लोकांनी देणगी द्यायचं मंजूर केलं. अर्थात 4 कोटी रुपये पैसे जमा झाले. किती? 4 कोटी. आणि मग प्रत्येक घरातून आल्यानंतर मग या मोबाईलद्वारे कळाल्यानंतर ऐका, आता पुढचं ऐका. आणि मग 11 किलोचा सोन्याचा संकल्प झाला यांचा. बघता बघता वाऱ्यासारखी बातमी महाराष्ट्रात नव्हे जगात पोहोचली, आणि अशा देणग्याचा वर्षाव सुरू झाला. आणि या जालन्या जिल्ह्यातील एक माऊली ऐका पुढचं महत्वाचं आहे. आणि ती माऊली महाराज सोनं घेऊन आले ऐका, आणि त्याची पावती करायला लावली. आता ती सोनं होतं किती ऐका? 13 किलो. किती? नुकती नाही, नुकती 13 किलोची काय सोनं. करा हिशोब. आता 1,45,50,000 घरात
1 लाख दर होता त्यावेळेस. किती कोटीचा झाला? 13 किलो. आणि ऐका पुढचं नामदेव महाराज, ती माऊली ज्यावेळेस, ती जालन्याची माऊली ज्यावेळेस संस्थानामध्ये 13 किलो सोनं घेऊन आली ना, महिला मंडळ 13 किलो सोनं, त्यावेळेस पावती करताना काय नाव दिलं? नाव सुद्धा दिलं नाही. पण संस्थांची मंडळी म्हटले आम्हाला जिल्हा कोर्टाला हे द्यावं लागेल, ऑडिट द्यावं लागेल आम्हाला, तुमचं काय म्हणतात ते, नाही तुम्ही तुम्हाला, हा धर्मादाय आयुक्त, हा तुम्हाला त्यातलं कळत नाही, फक्त तुम्ही गुलाबजाम खा. हा धर्मादाय आयुक्ताकडे जमा खर्च नोंद द्यावा लागते. आणि मग माऊली तुमचं नाव असल्याशिवाय आम्हाला हे कसं दाखवायला, ऑडिट होत नाही याचं. माऊली म्हटले ठीक आहे, पावतीवर नाव करा पण जाहीर करू नका. आणि ती पावतीवर नाव केलं. 13 किलो सोनं महाराज आलं. आणि इकडं बघता बघता गावकरी मंडळीनं 4 कोटी रुपये दिले. आणि त्या माऊली, त्या मुंबईच्या एका महाराजाचं 1 किलो वैद्य आडनाव त्यांचं, ब्राह्मण कुळातले, त्यांनी 1 किलो सोनं. असं करता करता आणि मग महाराज इतक्या लोकांनी वर्षाव केला. आणि मग पंढरपुरात आम्हालाही फोन आला बरं का, सगळ्या महाराज मंडळीला. पण महाराज त्याला कोणी उत्तर दिलं नाही. आणि आम्ही 3 मंडळी बसलो. माऊलींची कृपा आहे आपल्यावर, काहीतरी देणं झालं पाहिजे. आणि आम्ही 4 जण बसल्यानंतर मग काय इच्छा करावी, आता आपण काय दिलं तरी कमी हो. आता एका माणसाने 13 किलो सोनं दिलंय म्हटल्यानं आपली काय, पण असो मनामध्ये माऊलींची इच्छा असेल, आपल्या मनात संकल्पाला 1 तोळा सोनं आणि 11,111 रुपये देण्याची इच्छा केली. आणि महाराज, आणि ती दिवस जवळ आले. आणि इकडं आपला सप्ताह आपण जाऊन तिथं ती सेवा केली. काय का असं ना, फुलना पाकळ्या आपण ती देऊ केली. आणि असं करता करता 23 किलोचा सोन्याचा कळस झाला. आणि तो श्रावण वद्य अष्टमी 750व्या जयंती उत्सवाला तो कलशारोहण झाला. आज जळजळीत सोन सोळा. अशा भगवत भक्तांच्या समाधीचं दर्शन घेतलं की आपण कृतकृत्य झालो. म्हणून निळोबाराय वर्णन करतात, हे भगवत भक्त अवताराला आले, यांच्यासारखे थोर फक्त हेच आहेत, हरिभक्त थोर मंडळी. मग अशा संतांच्या भेटीची इच्छा ब्रह्मदेव करतात अभंगाच्या दुसऱ्या. ज्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, अशा हरिभक्त थोर भक्तांची भेटीची इच्छा ब्रह्मदेव करतात. ज्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका. आणि पूज्य सकळ लोक विश्वास झाले. किती पूज्य आहेत, त्या दिवशी प्रमाण दिलं तात्याने, पूज्या हे हरिभक्त पूज्य आहेत. अशा संतांची पूजा केली की देवाला आपोआप प्राप्त होते. तो का म्हणे, देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पुढं अखंडित प्रेम भाव. तो का म्हणे, देवा मधलं एक चरण आहे असं, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तो का म्हणे, देवा त्यांची केली पावे सेवा. म्हणून संतांची पूजा केली की देवाला प्राप्त होते. आणि देवाची पूजा केली पण संतांना प्राप्त होत नाही. म्हणून देव स्वतः संतांची पूजा करतात. त्या दिवशी तात्याने सुंदर दृष्टांत सांगितला. महर्षी नारद एकदा आले आणि पाहिलं तर सेवकाने सांगितलं, देव पूजा करतायत. कोण कोण देव काय करतायत? मोबाईलवर गेम खेळतायत. झोपले का जागेत? मोळेकर बोला ना पटपट पट. काय करतायत? देव पूजा करतात. नारद म्हणले, देव पूजा करतायत, कोणाची? म्हणून बघा आले तर पहिल्यांदा यांचाच फोटो दिसला, यांचीच मूर्ती. म्हणून नारद म्हणतात, देवा हे कसं काय? देव म्हणतात, नारदा तुमची पूजा केल्यानंतर मला समाधान होतं. देव संतांची पूजा करतो, म्हणून संतांची सुख झाली या देवा. म्हणून सेवा करीत निर्गुणाकार झाला गुणवंत, गाली दंडवत पूजोनिया. का? त्या संतांची तीर्थ इच्छा करतात, तीर्थे त्यांची इच्छा करते नित्यकाळ. भावया निर्मळ आपणाशी, अष्टवार्षिकीचा वागोनी द्याड कोणी तया. शेवटच्या चरणातलंही असो. म्हणून
संतांची पूजा किती पूज्य आहेत. एक 5 मिनिटं चिंतन करून सेवा संपू. 2 मिनिटं. ज्यावेळेस हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई पैठणला आले शुद्धीपत्र आणण्याकरता, आणल्यानंतर तो रेडा बोलवला. तो कथाभाग झाला आणि रेडा बोलवल्यानंतर पैठणमध्ये वास्तव्य करतायत. रोज गंगेचं स्नान करावं. आणि नामदेव महाराज पैठणमध्ये आजही कालिका देवीचं मंदिर आहे. ऐका, आपल्याला महाराज आणखीही पंढरपुरात आलो, पण बऱ्याच जणाला काय काय देव कुठे काय कळत नाही आपल्याला. लक्षात घ्या. आणि मग कालिका देवीचं दर्शन करावं या चारही भावंडांनी. आणि बघता 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 त्या नागनाथ घाटावर त्या काळात प्रखंड पंडित ब्राह्मण लोकांची प्रवचन सेवा असायची आणि माऊली स्वतः प्रवचन ऐकायला बसावे. एक दिवस कोणीतरी कोणाच्या तरी मनात आला असेल, माऊली आज आपण प्रवचन करता का? माऊली म्हटले, करू ना. किती लिहिताय हो? तुमची इच्छा असेल तर करूया. आणि मग आता माऊलीचं का ज्ञान सामान्य का? ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचे सागर. आणि माऊली व्यासपीठावर बसले आणि काय असेल ते श्लोक काढला असेल गीतेतला. आणि महाराज शब्द टाकल्याबरोबर जेवढे लोक होते तेवढ्या लोकांच्या अंतःकरणात माऊलीचा शब्द भिडला. करंट लागला, करंट. हे आमचे शब्द तुमच्या अंतःकरणात का भिडत नाहीत? आमची तपश्चर्या भंग झाली. आम्ही हॉटेलची भजे खाऊ खाऊ बोलूच का, पाकिट घेऊ घेऊ, बुक्का लावून लावून, नारळ घेऊन आमचं तप सगळं निघून गेलं. त्याच्यामुळं तुमच्या अंतःकरणात शब्द भिडत नाही. लक्षात घ्या, ही माऊलींची शब्द आहेत. नवे नवे ऐका. नामदेव महाराज सांगतात, पैठणीचे जन वेदियले. पैठणच्या लोकांच्या अंतःकरणात माऊलींचा ठाव निर्माण झाला. पास शब्द जैसे कल्लोळ अमृताचे देह देवाचे कारणे मुखी अमृताचे वा. प्रत्यक्षात अमृतच व्हायला लागलं बास प्रवचन करता करता. पण तरी पण काही लोकांच्या मनात मळ राहिला आणि वेळ आली मळ घालवण्याची. थोडे खतखत होती का? संन्यासाची मुलं, संन्यासाची. बर, देव म्हटले थोडी वेळ आलीच, मग दाखवू तुम्हाला. आणि आला भाद्रपद महिना आला आणि भाद्रपदातला वद्य पक्ष आणि कृष्णाजी पंतांच्या वडिलांचं श्राद्ध आलं. पक्ष आपण का पंधरवडा, फिक्स पंधरवडा. आणि पक्ष पंधरवड्यामध्ये आता निमंत्रण द्यायची पद्धत 2 वेळा आहे. आदल्या दिवशी ज्यांना निमंत्रण द्यायचे त्यांच्या हातामध्ये तांदूळ ठेवून आमंत्रण द्यावं लागतं. ही पद्धत आहे, बरोबर ना? आपल्याकडे पद्धत आहे आजही मराठवाड्यात. आणि दुसऱ्या दिवशी परत बोलवावं लागतं. तसं कृष्णाजी पंताने स्वतः निमंत्रण दिलं. 11 ब्राह्मण असतील, 12. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाक तयार झाला. पण काही जणांच्या मनात होत हे 4 भावंड यांच्या घरी जेवायला जायचं कसं? ठीक आहे. 11 वाजले. कृष्णाजी पंतांनी मुलाला पाठवलं, जा बाळ, यादी दिली, अमुक अमुक्याला सांगितलंय, बोलवा, पाचारण करा. पण काही जणांकडे आल्यानंतर जरा रात्रीचं जेवण जास्त झालं, अजीर्ण झालं बरं का, म्हणून आम्ही येऊ शकत नाही. काही म्हटले म्हणजे आमच्या घरी पाहुणे आलेत, काही म्हटले आमच्या घरी माझी पीठ आहे, तेव्हा मी येऊ शकत नाही. सगळ्यांनी नकार दिला. शेवटी नाराज होऊन मुलगा आला. कृष्णाजी पंत म्हणतायत, जर ब्राह्मण मंडळीला जर जीव घातलं नाही तर माझे पितर तृप्त होणार नाहीत, आणि पितर तृप्त नाही झाले तर मला शाप मिळेल. आहा कटा त्यांचे करीते पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आणि माऊली कृष्णाजी पंत नाराज झाले. पण माऊली जवळच होते. बाबा नाराज व्हायला काय झालं? आज श्राद्ध पक्ष श्रद्धापूर्वक केलं जातं, त्याला श्राद्ध म्हणतात. आज मन प्रसन्न पाहिजे. माऊली सगळ्यांना निमंत्रण दिलं पण जेवायला कोण येत नाही. तो माऊली म्हणतात, कसं काय? थोडं ध्यान लावलं, ओळखलं, अरे आम्ही यांच्या घरी मुक्कामाला आहेत म्हणून ही येऊ शकत, आमच्यामुळं कृष्णाजी पंतांना अडचण आली ना बाबाला. बाबा आमंत्रण दिलंय कोणाकोणाला? नावं सांगा. नावं सांगितले. मग माऊली म्हणतात, बाबा हे येत नाहीत ना, मग यांच्या बापांना बोलवलं तर? माऊली म्हटले, कसं शक्य? हे सगळे नरकवासी झाले. स्वर्गवासी हो,
स्वर्गवासी झालेत. कसं शक्य? बघून आपण प्रयत्न करू. प्रयत्न करू. माऊलीला कृष्णाजी पंतांना आनंद झाला ना. बाबा एक काम करा, देवघरामध्ये गंगेचं पाणी आता वेळ नाही, लवकर घेऊन या आणि येताना थोडी अक्षदा आणा. आणि अक्षदान पाणी आणलं गंगेचं. माऊलीने हातामध्ये तांदूळ अक्षदा घेतल्या, गंगेचं पाणी घेतलं आणि ऐका, छाछो नाही, पितर मंत्राचा उच्चार केला आणि ज्यांचे ज्यांचे नावं घेतले त्या पितरांना आव्हान केलं. तव क्रव्य यज्ञ गृहस्थाचे घरी आणि पितर मंत्रोच्चारे आव्हानिले. नामदेव महाराज निळोबरांचं प्रमाण आहे. पितर मंत्राचा उच्चार केल्याबरोबर त्याच क्षणी ज्यांच्या ज्यांना आमंत्रण दिलं होतं त्यांचेच बाप आले. आमंत्रण स्वीकारलेले आल्याबरोबर कृष्णाजी पंताला आनंद झाला. वारकरी घरी आलेत, वैष्णव वारकरी, ब्राह्मण वारकरीत, पाच सगळ्यांच्या चरणाची पूजा केली. पाच पानं तयारच होते, रांगोळ काढलेली, बसवलं महाराज, पदार्थ वाढले, शेवटी सगळ्यात तूप वाढलं आणि पुंडली. हो 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 हो, सकाळी उद्या लागले नादाला पुंडलीच्या. आणि गजर असा झाला की ज्यांनी आमंत्रण स्वीकारलं त्यांनाच ऐकू गेला सगळ्यांना. आणि मग जवळ आले. आल्यानंतर प्रत्येक जण घराच्या बाहेर पडतायत, जसं बिळातून उंदरं यावेत का तसे. बाहेर आल्यानंतर सगळे तर आपण घरी तर जेवायला गेली कोण, आवाज तर एवढा मोठा. आणि महाराज जो तो खिडकीतून दरवाजातून पाहतो, ज्याच्यावर दृष्टी पडावी त्याचाच बाप दिसावा. कोण? त्याचा बाप. कोणाची 15वी पुण्यतिथी झालेली होती, कोणाची 25वी झाली होती, कोणाची नुकतीच झालेली होती. सगळी पळत गेले. आई बाबा आले, आई बाबा आले. आई म्हणती, गोविंदा, श्याम, हे कृष्णा, सकाळच्या गोळ्या खाल्ल्या नाहीत का रे तू? कळालं का? कळालं का? गोळ्या खाल्ल्या का? गोळ्या? अरे कळतं का तुला? 15 वर्ष झाले बाबा गेलेत. आत्ताच नुकते सगळे भिशेगावचे वारकरी बोलून जेव घातले होते. कसं शक्य? बाई तुला पाहायचंय का? चल. महाराज ज्यांचे ज्यांचे आले होते ना, सगळ्यांच्या आल्या ना. कोण? जाऊन द्या. आणि आले पोरं, आई बघतायत तर खरंच आहे ना, किती महिमा मोठ्या. आणि आल्यानंतर मग आता माऊली म्हणतात का, भेट आहे बाबा इकडं. तोपर्यंत तृप्त जेवण झालं, बस पान सुपारी झाली, काम झालं का? झालं. पडा एकदा पाया पडले, दक्षिणा दिली, परत हातामध्ये अक्षता घेतली, गंगेचं पाणी घेतलं आणि पितृ मंत्राचा उच्चार केल्याबरोबर जिथून आणले तिथं फिट नेऊन बसले. बसा आता. तिथून पुढे आणले वाट बघते. आणि त्यांना जेव घातल्यावर स्वतः माऊलीनं जेवण केलं. कोणाच्या घरी? कशाचं जेवण? आता खरं सांगा पुरुष मंडळी, कोण कोण पित्राचं खात नाही? हात वर करा. पित्राचं कोण खात नाही? खाताय ना तुम्ही सगळे? दाबून खायचं. नाही बोलवलं तरी न सांगता जायचं, फक्त माझं नाव सांगू नका. खायचं. नामदेव महाराज, आमचे महाराज लोक नाही मी गोड जेवणाचं खात नाही वर्ष. हे हाणलं पाहिजे त्याला. भाड्या हॉटेलवर खातो, डाब्यावर करतो. महाराज आपण सगळं खातो का माहितीये का? हे पवित्र अन्न आहे. अहो भजन झाल्यानंतर त्याच्यात काही दोष राहत. तेरवीचं खायचं. नामदेव महाराज बरोबर आहे ना, काय अडचण नाही. ज्यांना अभ्यास करायचा आहे ना त्याच्याकरता तेरवीचं ते खायचं ना. का तर बुद्धी थोडंही होती त्याच्याकरता. पण खरं वास्तविक आपलं खाल्लं पाहिजे. जे कोण खात नाही असं म्हणलं ना, तू मेल्यावर तुझं कोणी. आता सांग, दे 1 लाख रुपये माधव स्वामीच्या मातात. एकदाच गुलाबजाम खाऊ घालू, बरोबर काय? चला. म्हणून पितर मंत्रोच्चार आहे. पण पूज्य सकळ लोक विश्वास आले पूज्य येते. चला. यांच्या भेटीची इच्छा यमधर्म करतात. यमधर्म मास पायी नित्य का. ज्या दिवशी संत भेटतात ना, ते वेळ धन्य बने, धन्य वेळ भेटते. ते अशा संतांच्या चरणावर निलामने सरोवर भाग्याचे गावी. ज्ञानेश्वर